2021 मध्ये अशरफ गनीचं सरकार उलथवून जेव्हा तालिबान परत सत्तेमध्ये आले तेव्हा तालिबान आणि अशरफ गनींच्या सैनिकांमध्ये खूप जास्त कॉन्फ्लिक्ट चालू होता, कारण अशरफ गनीला USA बॅक करत होता आणि तालिबानी त्यांच्या विरोधामध्ये लढत होते. अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर ऍक्च्युली कळालं की आपल्याला जे पोर्ट्रे केलं जातं न्यूजमध्ये की तालिबानी असे आहेत, तालिबानी तसे आहेत. मी काय तालिबानांच्या फेवरमध्ये नाहीये, पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लपवल्या जातात. इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अशरफ गनीच्या सरकारमध्ये खूप जास्त भ्रष्टाचार बोकाळला होता. स्थानिक लोकांवर, इथल्या महिलांवरती अत्याचार वाढले होते. इथे राहणाऱ्या मायनॉरिटीजवरती मोठ्या प्रमाणामध्ये ॲट्रॉसिटीज होत होत्या. हेही एक मुख्य कारण आहे की तालिबानी अशरफ गनीच्या सरकार विरोधामध्ये आणि अमेरिकेविरोधामध्ये लढत होते. मित्रांनो यार, जबरदस्त फील येतो इकडे मला अफगाणिस्तानमध्ये. अफगाणिस्तानच्या खेड्यांमध्ये फिरतोय, छोट्या छोट्या रस्त्यांवरती फिरतोय, 2 व्हीलरवरती फिरतोय. एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. सलाम वालेकुम. हिंदुस्तान, बंबई. तर बघू शकता इथे लोक आहेत सगळे गावातले, आणि असं छोटंसं खेड आहे यार. वाईद भाईंना कॉल आला आहे त्याच्यामुळे थांबलेलो आहे, पण मी तुम्हाला दाखवतो ते सगळ्या गोष्टी. इथे बघा, इथे शेती वगैरे होते, पाणी वगैरे इथे बऱ्यापैकी, आणि ही पूर्ण शेती अशी इकडे. वाईद भाई चलो लेट्स गो. सलाम.